कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेला टिटवाळा शहरातला टिटवाळा पूर्व भागातला गोवेलीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये असं पाणी साचलेलं असते। मध्ये खड्डा आहे, या खड्ड्यामध्ये बऱ्याच जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। खड्डा दिसत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळेला जर एखादा अपघात झाला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का? आपण बघू शकता, स्वतः माझी गाडीसुद्धा या पाण्यामध्ये आदळली। असल्यामुळे खड्डा दिसत नाही, मध्ये भागी खड्डा आहे। अनेकांना माहीत आहे का इथे मोठा खड्डा आहे, त्यामुळे त्या भागातून कोणी जात नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर 2 दिवसाच्या आत हे साचलेलं पाणी जर इथे बंद नाही केलं आणि हा खड्डा जर बुजवला नाही तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या रस्त्यावर आम्ही सगळे पत्रकार इथे बसून ठिय्या मांडू, रस्ता अडू, रास्ता रोको करू। बघू शकता आपण, हा इथे मध्यभागी एक खड्डा आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना माझी विनंती आहे का प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे। जर उद्याच्या उद्या हा खड्डा जर बुजवला नाही तर आम्हाला इथे झाडं लावावी लागतील आणि मी स्वतः या रस्त्यावर उद्या झोपल्याशिवाय राहणार नाही। उद्याच्या उद्या हे पाणी काय येतं रस्त्यावर याचा छडा लावावा आणि मध्यभागी जो रस्ता आहे तो उद्याच्या उद्या बुजवावा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझा इशारा आहे आणि माझी विनंती आहे का उद्याच्या उद्या हे पाणी बघू शकता आपण, बघा इथं साचलेलं पाणी आहे। दरवर्षाची समस्या आहे, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कानाडोळा आहे, दुर्लक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे, सत्ता तुमची आहे, पण दुर्लक्ष करतायत, कानाडोळा करतायत। जर एखाद्या माणसाचा इथे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?